चला तर मंडळी, तुम्हालाही रोज रोज तेच भाजी चपाती खाऊन कंटाळा आलाय का? काहीतरी नवीन हवंय, तोंडाची चव पलटवून देणारा असा झणझणीत आणि चविष्ट असा ठेचा पराठा खाऊन पहा. मी तुम्हाला खात्रीने सांगते, 3-4 पराठे तुम्ही कुठे खाल तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही याला दही चटणी सोबत खा किंवा नाश्ता जरी खाल्ला तरी अप्रतिमच लागतो. नवऱ्याचा टिफिन असो किंवा मुलाचा लंच बॉक्स, उत्तम पर्याय. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू. गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये 3-4 हिरवी मिरच्या 2 तुकडे करून घालायचे. 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे, 3-4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. पुन्हा आपल्याला 3-4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. त्यानंतर मुठभर एवढी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर छान मऊ होईल तोपर्यंत त्याला भाजून घ्यायची. त्यानंतर त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचंय, 1 चमची जिरं घालून पुन्हा परतवून घ्यायचंय. आता आपलं ठेचाचं मिश्रण तयार झालंय, त्याला थोडं गार होऊ द्यायचंय. थोडं कोमट किंवा गार झाल्यानंतर खलबत्त्यात किंवा तुम्ही मिक्सर मध्ये देखील जाडसर फिरवून घेऊ शकता. भाजून घेतलेल्या ठेच्यासाठी मिरची शेंगदाणे आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून आता छान आबडतोबड जाडसर असं कुटून घ्यायचंय. जर तुम्ही मिक्सर मध्ये फिरवत असाल तर पल्स मोड वरती चालू बंद करत 1 ते 2 सेकंदासाठी आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचंय. परात मध्ये 1.5 ते 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. थोड्या ओवा हाताने क्रश करून घालायचे. चवीपुरता मीठ घालायचंय. 1 चमची तेल घालून आपल्याला छान आता थोडं थोडं पाणी घालत असं मऊसर कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना आपला जास्त घट्ट किंवा टाईट नको असायला हवी, अगदी मऊसूत थोडं थोडं पाणी घालत आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. इथं माझी आता कणिक मळून झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकतात माझी कणिक अगदी जास्त घट्ट किंवा पातळ देखील नाही. कणिक भिजून झाली आता मी बाजूला करते. त्यातनं छोटासा गोळा घेतलाय. गव्हाचं सुकं पीठ लावून आता मी छान अगदी बारीकसर गोल चपाती लाटून घेते. चपाती आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही, अगदी जेवढी होऊ शकेल तेवढी पातळ लाटायची आणि जेवढी होऊ शकेल तेवढी मोठी. आता इथं मोठी अशी बारीक चपाती लाटून झाली, त्यावरती थोडं तेल घालायचंय. छान पूर्ण चपातीला लावून घ्यायचंय. तेल छान पसरवून झालं की लगेच आपण त्यावरती तयार केलेला ठेचा घालायचाय. तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा तुम्ही त्यावर ठेचा टाकू शकतात. इथं मी 1.5 ते 2 चमचे एवढा ठेचा लावलाय. छान चमचीने किंवा हाताच्या साने छान पूर्ण चपातीवरती ठेचा पसरवून घ्यायचाय. आता मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने चपाती एकमेकांवरती फोल्ड करत जायचंय आणि अशा पद्धतीने लेयर्स तयार करायचे. चपाती संपेपर्यंत ह्याच पद्धतीने चपाती फोल्ड करत लेयर्स करून घ्यायचे. छान पद्धतीने 5 ते 6 एवढ्या लेयर्स तयार होतात. आता मी दाखवते त्या पद्धतीने लेयर्स केलेल्या चपातीने आपल्याला गोल गोल फिरवत छान गोळा तयार करून घ्यायचाय. गोळा तयार झाला की हलकासा आपल्याला प्रेस करून घ्यायचंय. पोरपाटावरती तेल लावून किंवा थोडंसं सुकं पीठ भुरभुरून वरून देखील आपल्या गोळ्यावरती थोडंसं पीठ शिंपडायचंय आणि हलक्या हाताने असं आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचाय. पराठा लाटताना जास्त जोर देऊन लाटायचं नाही, जेवढा होऊ शकेल तेवढा हलक्या हाताने आपल्याला अगदी अलगद अलगद पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्त जाड देखील नाही आणि जास्त बारीक देखील नाही, अगदी ह्या पद्धतीने. आता गरम तव्यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला छान पराठा एका बाजूने शेकून लगेच पलटवून घ्यायचंय. जी भाजी शेकून झालेली त्यावरती तूप, तेल किंवा बटर लावून छान आपल्याला खरपूस होईपर्यंत पराठा छान शेकून घ्यायचाय. याच पद्धतीने बाजू पलटून दुसऱ्या बाजूला देखील बटर लावून इथं मी पराठा शेकून घेते. वरून क्रिस्पी आणि खुसखुशीत पराठा दिसत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान भाजत राहायचंय. पराठा आपल्याला कमीत कमी टोटल 4 ते 5 मिनिटांपर्यंत भाजत राहायचं. बघू शकतात किती छान खरपूस असा पराठा भाजून तयार झालाय. याला तुम्ही दह्यासोबत, चटणी सोबत, कशाही सोबत खाऊ शकतात. नसता जरी खाल्ला तरी अप्रतिमच लागतो. वरून पराठा दिसायला जेवढा खरपूस आहे तेवढा आतमधनं अगदी लेअर सुटलेला आणि अगदी मऊसूद आहे. इथं बघू शकतात किती छान अशा लेयर्स आलेले आहेत. पराठ्याला अप्रतिम दिसायला दिसतोय आणि चवीला तर मग भन्नाटच. जेवणात काहीतरी नवीन आणि चविष्ट हवंय तर एकदा हा ठेचा पराठा नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.